मराठी शाळा बंद पडतायत, तिथे सुविधा नाहीत असा नकारात्मक सूर लावण्याऐवजी किंवा राजकारण करण्याऐवजी एक वेगळा आदर्श माजी विद्यार्थ्यांनी निर्माण केलाय। मुंबईतील गोखले एज्युकेशन सोसायटी परळ येथील RM भट हायस्कूल इमारतीचे नूतनीकरण माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन वर्गणीतून केलंय। मराठी शाळा लुप्त होत असताना ई-लर्निंग, CCTV, रंगरंगोटीचं काम माजी विद्यार्थ्यांनी या शाळेत केलंय। या माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी। सर, राजकारण असेल, समाजकारण असेल, अनेक वेगवेगळ्या गोष्टीत तुम्ही यशस्वी झालात, पण शाळेचं जे काही तुमच्यावर केलेले संस्कार आहेत अशा हेतूचं परतफेड करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातोय का? निरनिराळ्या बॅचेसनी आपल्या माजी विद्यार्थ्यांना एकत्र करावं, त्यांच्याकडून काही आर्थिक योगदान घेऊन ह्या शाळेमध्ये जे जे अत्यावश्यक आहे अत्याधुनिक स्वरूप ह्या शाळेला लाभण्यासाठी, कारण आज तसं बघायला गेलं तर शाळा पण आजूबाजूच्या शाळासुद्धा काट टाकतायत, त्यांचं रूप बदलतं आहे। आमची शाळासुद्धा अत्याधुनिक झाली पाहिजे असं आम्हाला वाटलं आणि त्या प्रयत्नांचा भाग म्हणून आता हा पहिल्या टप्प्यामध्ये 5 वर्गाचं नूतनीकरण आपण करतो आहे। त्या नूतनीकरणामध्ये ई-लर्निंगच्या काही गोष्टी आहेत, कॅमेरे, क्लोज सर्किट कॅमेरे शाळेमध्ये बसवतो आहेत, नंतर त्या फर्निचर जे आहे, फळे, बोर्ड्स वगैरे हे बदलतो आहे, इलेक्ट्रिकल फिटिंग्स, बाह्य रूप याच्यामध्ये बदल करतो आणि ह्या सगळ्यामध्ये विद्यार्थी पुढे सरसावले आहेत, योगदान द्यायला हे महत्त्वाचं आहे। अशा पद्धतीने हे ऋण फेडायचं आणि 2018 शताब्दी साजरी करत असताना ह्या शाळेला एक नवी झळाळी, नवं रूप प्राप्त व्हावं हा आमचा प्रयत्न आहे। वर्षभर आम्ही काही कार्यक्रमसुद्धा राबवले, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट किंवा मुलांचं रक्तदान शिबिरामध्ये ज्यांचं ब्लड काउंट्स आम्ही त्यांच्यामध्ये चेक केलं जातं, त्याप्रमाणे बाकीचे सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही केले गेले आणि मुलांना 360 डिग्री कसं त्यांचं आयुष्य पुढच्या याच्यामध्ये त्यांना भरारी घेता येईल, ज्या आमच्या वेळेला जे आम्हाला हे मिळाले नाही, फॅसिलिटी मिळाली नाही, त्या फॅसिलिटी आम्हाला शाळेच्या नवीन विद्यार्थ्यांना द्यायची की जेणेकरून त्यांचं आयुष्य पुढे सुखही होईल। त्याप्रमाणे धन्यवाद। विद्यार्थ्यांनी फक्त शिकून चालणार नाही, तर त्याच्या मुळात मूल्य शिक्षण किती असतं असा एक प्रश्न आता उपस्थित होतो आणि याचसाठी हे एक उत्तम उदाहरण आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश चव्हाणसह सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।